संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज 14वी सुनावणी होणार आहे। बीड मधील मकोका न्यायालयात ही सुनावणी पार पडेल। यासोबतच सरकारी वकील उज्ज्वल निकम आज सुनावणीसाठी हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मागील 2 सुनावणीला उज्ज्वल निकम हे गैरहजर होते। बीड मधील संतोष देशमुख खून प्रकरणाची 14वी सुनावणी आज मकोका न्यायालयात पार पडणार। संतोष देशमुख खून प्रकरणाची 14वी सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणार आहे। या सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मागील 2 सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर नव्हते, त्यामुळे या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम उपस्थित राहतात का हे पाहावं लागेल। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्या सोबत जोडले जातात। हरिदास, आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 14वी सुनावणी आहे। उज्ज्वल निकम या सुनावणीसाठी उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागले। हरिदास, नक्कीच मेघना सांगता येईल की संतोष देशमुख खून प्रकरणाची ही 14वी सुनावणी मकोका न्यायालयामध्ये या ठिकाणी पार पडते। उज्ज्वल निकम या सुनावणीला हजर राहणार आहेत, कारण मागील 2 सुनावणीला ते काही कामास्तव गैरहजर राहिले होते। मात्र ही जी सुनावणी आहे ती महत्त्वाची सुनावणी या ठिकाणी पार पडणार आहे। मात्र या सुनावणी दरम्यान नेमकं काय होतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण गेले काही दिवसापासून संतोष देशमुख खून प्रकरणामधील जे दावे आणि प्रतिदावे या ठिकाणी केले जात होते, आता यावर उज्ज्वल निकम आणि न्यायालय नेमकं यांच्यामध्ये काय जे संभाषण होतंय आणि त्यानंतर हे सुनावणी नेमकी किती महत्त्वाची आहे ही आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आणि दुसरीकडे जर सांगायचं गेलं तर वाल्मिक कराडचे संपत्ती जप्तीचा जो आदेश आहे तो देखील याच्यामध्ये निकाली लागतोय का। त्याचबरोबर वाल्मिक कराडने त्याचा जो जामीन अर्ज आहे तो या ठिकाणी फेटाळला आहे। तो अर्ज या ठिकाणी त्यांनी संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये दाखल केलेला आहे। त्यामुळे एकूणच हा जो निकाल आहे तो कसा असेल आणि ही सुनावणी नेमकी कशी असणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मेघना, हरिदास, खरं तर खूप अपेक्षेनंतर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती सरकारी वकील म्हणून या सर्व प्रकरणात। उज्ज्वल निकम नेमक्या काय कारणांमुळे गेल्या 2 सुनावणीत गैरहजर होते आणि आज ते उपस्थित राहतीलच याची काय शक्यता आहे? आता सध्या उज्ज्वल निकम हे बीडच्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची तब्येत एक वेळेस ठीक नव्हती, त्यामुळे ते गैरहजर राहिले होते। तर काही ते खासदार असल्यामुळं काही त्यांचे शासकीय काम असतील, त्यामुळे ते एका सुनावणीला हजर नव्हते। त्यामुळे हे 2 वेळेस हजर राहिले नव्हते असं त्यांनी अशी माहिती आपल्याला मिळत आहे। निश्चित धन्यवाद हरिदास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।